अमृताताई निवडून येणार आणि आणणारच आम्ही. एका महिलेचं दुःख हे महिलाच समजून घेते. त्या गावातर्फे तरी अमृताताईंचंच चिन्ह सगळं आहे, घड्याळ चिन्ह. अमृताताईने आम्हाला पंढरपूर दावलं, तुळजापूर दावलं, दिवाळंदी दावली, सगळं झालं. तिथं पण आम्ही प्रचार केला. हाताचं पण जोरात काम चालू आहे म्हणते. असं ना तिकडं अहो निवडणूक ही सगळ्यांची आहे, सगळं पक्ष आहेत, पण त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही, आपल्या पक्षाकडे आपण द्यायचं लक्ष. अमृताताईंचंच चिन्ह येणार. ठामपणे घड्याळावर शिक्का मारणार आणि अमृता दिदीला 7 तारखेला घड्याळावर शिक्का मारून 9 तारखेला अमृता दिदी बरोबर आम्ही बी गुलालात राडून. दर्शक हो नमस्कार, के न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. के न्यूजच्या माध्यमातून आपण जिल्हा परिषद पंचायत समितीची जी काही निवडणुकीची रणधुमाळी आहे ती आपण तुम्हाला दाखवतच आहे. अवघ्या आता 2 ते 3 दिवस राहिलेले आहेत प्रचार संपायला, पण तरीसुद्धा आपण के न्यूजच्या माध्यमातून तिथल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या जे काही तालुके आहेत त्या तालुक्यामध्ये जातोय, तिथल्या मतदारसंघामध्ये आपण जातोय, तिथल्या लोकांची गाठीभेटी घेतोय आणि त्या लोकांना विचारतोय की आपण हे जिल्हा परिषद पंचायत समितीचे सदस्य हे सक्षम आहेत का, या संदर्भाचा आढावा आपण घेतोय. ह्या सगळा आढावा घेण्यासाठी आज आपण राधानगरी तालुक्यातील कसबा तारळे जिल्हा परिषद मतदारसंघाच्या अंतर्गत येणारं हे कुंभारवाडी गाव, या कुंभारवाडीच्या गावामध्ये आलेलो आहे. या येथील लोकांना विचार आहे की जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लागलेली आहे, कुणाचं वारं आहे, कुणाची हवा आहे आणि हे उमेदवार काही काम करतील का, काही कामं झालेली आहेत का, याचा संपूर्ण आढावा आपण या रिपोर्टच्या माध्यमातून घेणार आहोत. कसबा तारळे जिल्हा परिषद मतदारसंघाच्या अंतर्गत येणारं हे कुंभारवाडी गाव. कुंभारवाडी का गाव दिलं हे तुमच्या लक्षात येईल. इथं बघा जरा व्यावसायिक हे कुंभार जिथं भरपूर आहेत. इथं विटाच्या भट्टीच्या इथं मी इथं आलो आहे. इथं काही महिला इथं विटा बनवायला लागलेल्या आहेत. जरा विचारूया जिल्हा परिषदची निवडणूक लागली, काय वारं कुणाचं आहे काय, जरा ह्यांच्याकडे जाणून, कारण ह्यांच्या व्यवसायातनं त्यांना तिकडे लक्ष देता येत नाही, पण तरीसुद्धा विचारूया. अशी नमस्कार. नमस्कार. जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लागली, आले काय का नाव? हा आले 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 आले. कोण उमेदवार आहे? अमृता दिदीचा उमेदवार आहे आमची. तुमची दिदी उमेदवारच आहे? होय होय होय, 101% अमृता दिदीच आमची मेन आहे. पण का हो असं का? आम्हाला पंढरपूर बघायला मिळालं नव्हतं, इतर म्हाताऱ्यांना बी बघायला मिळालं नव्हतं, तरण्यांना बी बघायला मिळालं नव्हतं. त्या अमृता दिदीने पंढरपूर अक्कलकोट सगळा प्रवास केला. तुम्ही पण गेलता? आम्ही पण गेलतो. एक दिवसाचा असं ना पण दाखवला आम्हाला प्रवास. त्याच्यामुळे आम्ही ठामपणे घड्याळावर शिक्का मारणार आणि अमृता दिदीला 7 तारखेला घड्याळावर शिक्का मारून 9 तारखेला अमृता दिदी बरोबर आम्ही बी गुलालात राडून. तुम्ही पण गुलाल लाडून आहे. पण आता मला तुम्ही सांगा, तुमच्या अमृता ताईच्या विरोधात जे दिल्या ते जरा तगडा आहे तो, त्यामुळे ताई जरा कमी पडाले म्हणतात. ती जरी हे केलं तरी अमृता दिदींशिवाय कोण नाही. पण ती त्यांचा प्रचार जोरात चालू आहे. आम्ही म्हणतोय ना, येऊन येणार कोण, अमृता दिदी शिवाय हाय कोण? बर, हे ठरवलंय, हॅट्रिकच पक्की आहे. बर, अमृता दीदीच आम्हाला आली पाहिजे, कारण का अमृता दिदी सारखं हे कोण करणारच नाही आहे. बर, एका महिलेचं दुःख हे महिलाच समजून घेते. आम्ही जे काय सांगाल ते अमृता दिदी करणार इथं आमची सोय म्हणल्यावर आम्हाला अमृता दिदीलाच पुढे नेली पाहिजे. पण अमृताताईच्या बरोबर जे आता हाईत फिराल्या त्या पण बायका म्हणाल तिचं पण काम चालू आहे तिकडे, जरा हाताचं पण जोरात काम चालू आहे म्हणते. असं ना तिकडं अहो निवडणूक ही सगळ्यांची आहे, सगळं पक्ष आहेत, पण त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही, आपल्या पक्षाकडे आपण द्यायचं लक्ष. बरं, मग आता तुमचं लक्ष कुणाकडे आणि गुलाल कुणावर टाकायला ठरलंय? अमृता दिदीवरच टाकायचा. फिक्सच. कुंभारवाडीतल्या सगळ्या बायकांनी ठरलायचं वाटतं? होय होय होय. सांगा बघू. ज्यावेळी आम्ही लालपरीतनं गेलो त्यावेळीच आमचा निर्णय पक्का झाला. निर्णय पक्काच केलाय तुम्ही? होय होय. बरं, अमृताताईचं चिन्ह कुठलं म्हटलं असं मगाशी? घड्याळ. घड्याळ. मग आता 9 तारखेला कुणावर गुलाल सांगा आता एकदा? अमृता दिदीवरच गुलाल. फायनल? फायनल अमृता दिदीवरच. घड्याळावर शिक्का मारायचा आणि गुलाल आपल्या अंगावर अमृता दिदीवर घ्यायचा. मावशी, ती मावशी म्हणाल्या घड्याळाचा वार आहे, काय खरं आहे काय? खरं आहे, खरं आहे. लबाड बोलू नका. नाही नाही, घड्याळावरच आहे. ते कसं काय? होय होय, अमृता दिदी व घड्याळावरच आम्ही शिक्का मारणार. तुम्ही पण गेलता असं वाटतं? मग आम्ही पण जाऊन गेलोय की. गेलता? होय होय, पंढरपूर अक्कलकोट काय काय सगळं बघून आलोय की आम्ही. बरं, अमृताईचं काम हाय का? हाय 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 हाय. बर, मग काय ठरवलंय बायका? आम्ही काय बायकांनी अमृता त्या घड्याळावर शिक्का मारायचा म्हणून आम्ही ठरवलंय. फायनलच केलाय? फायनलच केले. वय वय. औषध ते नव्हे, मग आपण फिरायला लागलोय आम्ही, ते गावात काय घड्याळच म्हणायला लागले सगळे, काय ते घड्याळच वार आहे? सांगू नका, घड्याळ कसं? नाही नाही, आम्ही फिरायला गेलतो म्हणले, आम्ही अमृता गेलतो. बरं, कुठे कुठे गेलता फिराय? अक्कलकोट, पंढरपूर आम्ही फिरून आलो. फिरून आलाय? बरं, अमृताईचं काय इकडे येणं जाणं हाय गाव? अमृताताई आमच्याबरोबर आलेत, बोललेत, 2 वेळा भेटलेत, गेले. हाय, संपर्क चांगला हाय 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 हाय, चांगला आहे. त्यांच्या विरोधात दिलेला उमेदवार जरा तगडा आहेत म्हणतात. ते काय आम्ही काय चौकशी करणार कशाला? आम्ही हाय, आम्ही हाय. बरं, म्हणजे तुम्ही पाठिंबा ताईचा पाठिंबा आम्ही आहे ताईला.
पण ताई जरा इकडे जरा संपर्क कमी पडायला, प्रचार कमी पडायला म्हणतात. हा? आलेत की 2-3 वेळा आलेत म्हणल्यावर आल्या? आम्ही घड्याळाला मतदान करणार. ठरलाय सर. हो, हो. बरं मग आता सांगा बघू 9 तारखेला आता गुलाल गुणाव टाकायचं ठरलाय अमृतताईवर. अमृताईवर. होय. जरा इलेक्शन लागले गावात, ह्या कामांना वेळ मिळालाय का तिकडे लक्ष द्यायला? हाय लक्ष तिकडे? हा द्यायचं की आता लक्ष हाय का तिकडे? कोण हाय उमेदवार हाय माहित आहे? हाय की अमृतताई आम्ही घड्याळा देणार. घड्याळ तुम्ही विचारायच्या आधी सांगायला घड्याळ देणार. बरं का हो, का घड्याळा का देणार? अमृतताई करतात, आमच्याकडे लक्ष देतात. आम्ही सलीला गेलो ते तुम्ही पण सगळीला गेलता होय? सलीला गेलतो होय. बर कुठलं द्याव केलं मग? अक्कलकोट, पंढरपूर बर मग अमृतताईचं काय इकडे येणं जाणं कमी आहे म्हणतात लोक. येतात की 2-3 वेळा आलते की आलत्या. आलत्या. बर मग आता ते अमृतताईंच्या विरोधात दिलेलं जरा तगडा आहे तो. मग अमृतताईचं टिकाव लागणार काय? लागणार की आम्ही आता महिला मंडळाने दिले तरी येणार त्या. मग महिला मंडळाने काय ठरवलंय? दिलं तरी काय ठरवलायचं महिला मंडळाने? देणार की आम्ही शिका कुणाला देणार? घड्याळला. घड्याळला होय ठरवलायचं सगळ्यांनी. मग होय, येताना होय. तिकडे ह्याच्यातनं देवदर्शन करून येतानाच ठरवलायचं वाटतं. होय होय होय. मग आता सांगा बघू 9 तारखेला गुलाल कोणावर पडणार? अमृतताईंना घड्याळ देणार म्हणले अमृतताईंना पडणार. पडणार. बरं. इकडे जरा मामा आहे तिथे काय जरा बघूया. मामा काय म्हणाले मावशी, काय खरं आहे काय ते? खरं आहे की अमृताईनच निवडून येणार. अमृताई ना? हो, 100%. का हो आता त्यांना फिरायला नेलं तर तुमचं कसं काय? इथं काय झाल्यात काय कामं विकासाची? काय केल्यात की आता परत रस्ता इथं धरला आहे. हा इथं चोरा म्हणून आहे, बरं इथं रस्ता धरलेला आहे. धरलेला आहे. हो त्यांच्या माध्यमातूनच होणार हो आहे. होणार. होणार 100% हो. बरं मग आता काय ठरलायचं कुंभारकर वाडीच्या सगळ्या तुम्ही आता आम्ही अमृताईंना निवडून द्यायचं ठरवलंय. चिन्ह कुठलं आहे हो तुमचं? घड्याळ. घड्याळ. ओके. आता 9 तारखेला निकाल सांगा बघू कुणाच्या बाजून लागणार. आता घड्याळ या बाजूनच लागेल. इथं काही काम करणारे आपल्याला इथं जरा शेतकरी दिसल्या, जरा विचारूया. मामा नमस्कार हो. नमस्कार. काय काम कसं काय आहे म्हणायचे? विठ्ठलसाठी हे काय बग्यास आहे वाटतं? होय बग्यास आहे. हे इटूला वापरतात काय? हो विठ्ठला. बर काय ना मग काय या कामात वेळ मिळतोय काय राजकारणाकडे? जरा इलेक्शनचं काय वारं काय आले काय कानावर? हाय 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 वारा कोणाचं आले वारं आहे हो? घड्याळचं. काय तर उगं सांगू नका. घड्याळ कसं असेल तिकडे तर- ह्याचा जोरात चालू आहे तिकडे, आणि हाताचं आणि धनुष्य बाणाचं. नाही घड्याळचा वार चालू आहे. घड्याळचं वारं चालू आहे. होय बर मग काय ठरवलंय कुंभारकर वाडी सगळ्यांनी? का आता काय घड्याळच की दुसरं काय. मग कोण उमेदवार आहे घड्याळाचं? अमृता पाटील. अमृता डोंगळे होय? हा डोंगरे. नाही. हा बर मग ठरवलायचा तुम्ही हा निवडून आणायला ठरवलायचा? हो हो ओके. बर मग आता 9 तारखेला निकाल सांगा बघू कोणा बाजून लागणार. एवढं हा एवढं एवढं काय म्हणजे आता सांगितलं सगळं आणि एवढं काय म्हणजे? राजकारणाचं काही वारं आले का नाही कानावर? आले की अमृतताईंचं साहेबांचं. तेच वारं आले तुमच्या हा कानावर? तेच आम्ही चिन्ह निवडून देणार आहे. पण दुसरं मनशा ताईला घड्याळ आहे, जरा दुसरं वारं जरा अमृतताईनं. दुसरं वारं जरा जोरात आहे म्हणजे. नाही काही नाही. आता काय ती बाहेर होईल नाही होईल, पण आमच्या गावातर्फे तरी अमृताताईंचंच चिन्ह सगळं आहे. घड्याळ चिन्ह. घड्याळ ते चिन्ह हा. पण माहित आहे हा तुम्हाला? हाय 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 बरं हाय. त्याच्या विचारला जाताय सगळं जातोय नाही? की बरं, अमृताताईने हा. अमृताताईने आम्हाला पंढरपूर दावलं, तुळजापूर दावलं, दिवाळंदी दावली, हा. सगळं झालं. तिथं पण आम्ही प्रचार केला. आम्ही तिथनं जाऊन आलो. घड्याळचं चिन्ह आम्हाला सांगितलेलं आहे आणि आम्ही महाराजांचा स्वामी समोरून हा, आम्ही मतदान करणार आहे. सगळ्या आमच्या बायाने जनताने सगळ्या सांगितलेलं आहे. हा. हे आमचं नमस्कार आहे त्यांना. गावातल्या बाया जरा म्हणाल त्या नाही, काही घड्याळ नाही, जरा काही कमी पडणार म्हणाल. नाही कमी पडणारच नाही. म्हणाल. नाही आता आम्ही म्हणणार फिरलोय नाही. तर. नाही आता म्हणणार 2-2.5 नाही. तास झाले तुमच्या गावात फिरालोय. फिरलाच आणि काय केलं सा तरी पण नाही. अमृताताईंचंच चिन्ह येणार कमी आणि पडत- आणणारच आम्ही. मग त्या कशा म्हणतात कमी नाही पडते कमी ते? पडत, कधीच कमी पडणार पण नाही. त्या कशा म्हणाल? नाही त्या म्हणतात कोण, नाही म्हणणार कोण. ह्या अहो, तोंड म्हणल्या कोण. ना मला. नाही म्हणल्या म्हणणार मला. नाही. हा? म्हणणार नाही. एवढं हे आहे. एवढं आहे. एवढी एवढं बायका नीट सगळ्या गावातल्या चोरून सगळ्या- देणारच अमृताताईंचं आमचं हे गाव संपूर्ण. संपूर्ण गाव. गाव संपूर्ण. बर काय? अमृताईचं काय येणं जाणं हाय काय? हाय की येतात की. ह्या गोट्यावने फिरून 10 वेळा केला जा. हे आता सारिवले तरी मी हा. बिन सारिता बुरुंबात अमृताताई बसून गेलेल्या इथं. बर जेवण खाल्लेलं आहे. खुर्चीवर बसताना खुर्चीवर बसल्या नाही, टेबला बसताना बसल्या नाही, जेवणीवर बारी बसल्या. बर आणि काय आपला प्रसाद काय होता ते खाऊन गेल्या. सगळं हिंडून बघितलं. हम्म. सगळं सब होत्या हिंडल्या. हा. मग ते यातनं मिळून अशा मिसळून फिरल्या. हाय का हो माणसांनी? हायता हा? हे ते- चोराप हे सगळं हा. सगळं संपूर्ण असं आहे आमच्या. पण जरा आम्ही संपर्क संपूर्ण कमी आहे म्हणतात नाही, आता. नाही. जरा लोकांच्या गाठी बिटी घेत नाहीत हा म्हणतात. घेतात हा? जात्यात हो ते जात्यात. म्हणतात लोक. आम्ही जातोय की.
आम्ही नाही जरी म्हातारी माणसं गेलो तर माझा मुलगा आहे, मालक आहे, दोघं ल्याग जात्यात, सुना जात्यात, दोघी जणी. बर सून माझी आता प्रचारला रात्री ताळ्यात होत्या, हा नातरुंड होतीत. बर मग सगळं. जोरात प्रचार चालू आहे. चालू आहे. बरं आता चालू आहे. जोरात प्रचार चालू आहे म्हणल्यावर 9 तारखेला गुलाल कोणावर पडणार सांगा बघू. आता अमृताताई दुसऱ्या कोणावर नाही पडणार, बरं, मग काढणारच नाही, नाहीच पडणार. नाहीच पडणार नाही का दुसऱ्या. बायकांनी ठरविलं आहे असं वाटतं होय तुम्हाला? होय होय हा? सगळ्याने आम्ही ठरवलेलं आहे. ठरविलं आहे. सगळ्याने बायका पोरा सकट जेवढ्या बाया ह्या गाडी भरून गेलेल्या होत्या हम्म. तेवढ्यानी ही शपथ महाराजांची घेऊन हम्म. आम्ही ताईला निवडून देणार म्हणून सांगितलेलं आहे. बरं मग ठरविलं आहे आता निवडून द्यायचं ठरविलं आहे. द्यायचं ठरवलंय. होय होय होय. मग अमृता त्याकडनं आम्ही आरसा मागणार. हे आमचं असं झालं म्हणजे आम्ही जर नाही म्हटलं आम्हाला भाकरी करून दिलेली आम्ही नाही म्हटलो तर बाया हायत त्या बोलणार, अमृताताईविषयी जाणार आणि आम्हाला हे असं पाहिजे आहे म्हणणार. त्या हम्म. खरं निवडून आणणार 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 आणणार. फिक्सच केलं. फिक्स केलंय. फिक्सच. फिक्स 1 वाजेपर्यंत आया बाया वसने म्हणजे आम्ही बसतोय जाऊन. बरं कसं बाई काय होतंय. नाही आम्हाला तिथंपर्यंत नेल्या तिथनं आम्ही तिला निवडून देणार म्हणतात. असं म्हणतात. म्हणतात, अशी म्हणतात. प्रतिक्रिया आहे होय, होय, तुमच्या? आमच्या हातात अंगारा द्या तर तुमचं आमचं मतदान तुम्ही करा असे म्हणतात बाया. बरं बरं म्हणजे ठरविलं आहे असं बायांनी सगळं. बायाने ठरवलंय. कुंभारवाडीमध्ये बऱ्यापैकी कुंभार व्यावसायिक जास्त आहेत, त्यामुळे आपल्याला ह्या शेताच्या बाजूला जरा हे जे काम करणारे लोक भेटायला लागले त्यांना जरा विचारूया की या निवडणुकीमध्ये कुणाचं वार आहे काय आहे. मामा काय चालू आहे इथे काम कसं ते चालू आहे? जरा हे आमचं विठ्ठलचं काम चालू आहे. बरं विठ्ठलचं काम चालू आहे. हा, आणि आता हे जे वारा आहे हा. ते अमृताईचे घड्याळचं काम चालू आहे. हे चालू आहे. इकडं वारा अमृत जायचं आहे होय होय पण नाही म्हणतात हो. आता हाय आता की हो. इथे ते लोक शेतात माप सगळं- म्हणतात हे घड्याळच आहे हो. तुम्ही काय जरी म्हणा ते घड्याळचं लोकांचं हे चालू आहे. घड्याळचं मत आहे हम्म. आणि तुमचं संग्राम कलेक त्यांचा सुद्धा त्याचं- बऱ्यापैकी संग्राम चालू आहे. कलेक त्यांचा आहे त्यांचं पण आहे नाव बऱ्याचेच. बरं संग्राम कलेक त्यांचं पण चांगलं आहे आणि जास्त करून घड्याळवरच लोकांचं असा कल दिसतोय. बरं आता तुमचा जरा मला अभ्यास दिसायला आहे पण आता तिकडे पलीकडे जे उमेदवार दिले की नाही ते पण तगडा आहे तो. असणार की जे ते असणार हो ज्याची त्याची बरं. ताकद लावा बघणारच पण ह्यांची जराशी ताकद जरा ह्यांची कमी पडते ह्यांची ताकद जरा जास्त वाढते आता. बरं कलेक साहेबांची आणि अमृता त्यांची जराशी ताकद जास्त घड्याळ त्या भागात असं आम्हाला तरी वारं दिसतंय आता सध्या बरं. सध्याच्या ठिकाणाला दिसतंय. आता कुंभारवाडी हा, मठामध्ये हा, फिरलोय हा, 4-5 बायका म्हणल्या जरा अमृत जायचं हा इकडे घड्याळाचा हाय 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 तरी का हाय खरं? हाय 100% असणार. तेव्हा मी फिरायला नेलतं म्हणून म्हणतात हो. नाही नाही हो ना फिरायला नेलं फिरायला काय लेडीज आणि फिरायला नेलंय बरं. पण जेंट्स पण सांगतातच नाही आता. बरं, जे हायच, सगळं काय आता तुम्ही काय सांगता जरा मग- सांगा. कुणाचं वार आहे जरा मी सांगा. सांगतोय आम्ही घड्याळच राहायचं सांगतोय नव्हतं मला. खरंच काय? मग काय गावातली लोकसंख्या किती आहे तुमचं की मतदान किती काय माहित आहे अंदाज तरी? आमच्या गावात 1600 काहीतरी मतदान आहे ना 800 मतदान आहे. बरं, बरं. 1700 लोकसंख्या आहे. बरं काय मग अमृताईला किती पडतील वाटते तर तसा अंदाज कसा करता येईल हं? तसा कसा अंदाज करता येईल. इथं आमच्या इथं पण त्यांनी आता रस्त्याचं हे त्याने हे केलंय आम्हाला म्हणजे शब्द दिला आहे हा 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 इथला बाबा तुमचा रस्ता करून देतो. आता आमचं तिथे टोटली 35 मतदान आहे. बरं. तिने आता शब्द दिलाय आम्हाला हं. की बाबा तुम्हाला आम्ही रस्ता करून द्यायचं काम करतो असं तिने रस्त्याचं उद्घाटन वगैरे म्हणजे- केलेलं आहे. म्हणजे काम हा, आहेत हा, त्यांची असं त्यांचे. काम आहेत का हाईत म्हणजे करतो असं त्यांनी शब्द दिलेला आहे. मग बरं. बघू आता इथनं पुढे करतात का काय होतंय बघू करणार. पण करणार. आम्ही आज कसं आहे हं. तिने तर शब्द दिला म्हटल्यानंतर आम्हाला बी ते शब्द द्यायला पाहिजेच त्यांना असं आहे बरं, ना मग घड्या आता मला तुम्ही सांगा 9 तारखेला निकाल लागणार आहे हं. आता गुलाल कोणावर पडणार तेवढं सांगा घड्याळवर पडणार घड्यावर पडणार होय, होय. काय हो कोणावर पडणार घड्याळवर पडणार. अमृताईवर उगाच आपलं हे नाही पडणार किंवा पडणार किंवा घड्याळवर पडणारच. मग काय सांग. 100%. 100%. वेगवेगळ्या शेताच्या बांधावर जातोय आपण तिथं बांधावर जाऊन तिथल्या लोकांना विचारतोय ते स्थानिकच नागरिक आहेत. आता मी जर फिरत असताना जरा बघितलं ही दुपारच्या वेळेत 12:30 वाजलेत. ही न्याहारी करताना ही सगळी आपली ही शेतकरी मंडळी आहेत या गावातलीच आहेत. जरा विचारूया जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लागल्या काय कानाव आले का त्यांच्या जरा बघूया. मामा कानाव आले काय निवडणूक लागली आले की आले? अमृताताईच निवडून येणार. मी विचारायच्या आधी सांगितलं होय तुम्ही. बरोबर का आहे बरं? का का ते काय जोर आहे त्या- वाटतं जरा वाढ. जोर आहे, हा? हाय जोर आहे. नाही म्हणतात ना का नाही नाही असं कसं बिल तिकडे जरा त्यांचं जरा जोरात आहे आवा म्हणतात. असून दे की तिने देवदर्शन दिलं नाही आपल्या महिलांनी बर मग त्याच्यामुळं पण महिला पण काही म्हणल्या काय नाही आम्हाला कुठं काय द्याय नाही दर्शन त्यामुळे त्या जरा हे आहेत जरा नाही म्हणतात ना हो. तिकडे काय अमृताईचं वारं नाही म्हणतात. बरं पाणी प्या नाही तर उगाच ठसका लागायचा तुम्हाला. अमृताताईंचं वारं हाय बरं. काही अडचण नाही. हम्म. इथं ह्या आमच्या ह्याच्यात तरी वारं लय ते जास्तीत जास्त अमृताताईंचं आहे. अमृताईचं आहे मग चिन्ह कुठलं आहे अमृताईचं घड्याळ घड्याळ मग बरं, मग जरा हाताचं वाढू नाही म्हणते मग असून दे की हाताच असं ना
अजितदादांनी सहकार्य केलं म्हटल्यानंतर दुसऱ्याला कोणतरी करील सहकार्य, हातवाल्याला करील किंवा आचवाती पक्षी उठून आलेल्याला कोण करणार. मग असा आहे नाही विषय. पण अमृताईचं इथं जरा येणं जाणं कमी आहे म्हणते. कोण संपर्क माप कमी आहेत. आहे. अहो ताई के जरी कमी असलं हे आहेत नाही, साहेब आहेत नाही, सारखं भागात नाही फिरत्याला. फिरत्यात. मग सत्ता त्यांची इथं संस्था येतात त्यांच्या बर. साहेबांच्या. मग काय साहेबांच्या माध्यमातून झालंय का हो इथं काम काय? मग होणार की हा? तेजेश्वर साहेबांचं नाव घेत्यात. बर संस्था आता खेड्यापाड्यात सगळ्या संस्था साहेबांनी दिल्या. बर. मग त्याच्यामुळं साहेबांची जरा ह्याच्यामुळं अमृताताई निवडून येणार 101%. 101%. काय मामा काय भात खायला असं वाटतंय? होय होय. भात खायला यायचा. बर. ते ना काय म्हणाले आता घड्याळ निवडून येणार म्हणते आज. मग घड्याळच येणार की. ते कसं काय? तर घड्याळच येणार, कारण साहेबांनी इथं कामं संस्था हे ते केलेलं आहे ना. बर. घड्याळ येणार. जरा कमी पडते म्हणाले. काय नाही, हा? कमी पडलं तरी काही होत नाही, 100% येणार. आता महिलांचं पण जरा मत आहे, हं. टाकणार म्हणतात घड्याळाला. घड्याळालाच टाकणार. पण आता बाप्पाने काय ठरविलाय मग? बापे आणि काय बापे बी घड्याळाच टाकणार. ठरविलं असेल तुम्ही? होय, बर. ठरविले पहिल्यापासूनच ठरविले ने. पहिल्यापासून होय 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 म्हणजे पहिल्यापासून तुम्ही घड्याळ पहिल्यापास हा? पहिल्यापासून आहे राष्ट्रवादी. राष्ट्रवादीकडे हो, जायचा. हो, बर. पहिला पासच आहे आम्ही राष्ट्रवादीला. बर. मग आता 9 तारखेला निकाल लागणार आहे. गुलाल कुणावर पडणार? गुलाला अमृतताईवर. अमृताईवर. होय. कसबा तर्ळे जिल्हा परिषद अंतर्गत येणारं हे कुंभारवाडी गाव. या कुंभारवाडी गावामध्ये आपण मगापासून फिरतोय. साधारण कुंभारवाडीतल्या बहुतेक ज्या काही मुलाखती आमच्या ज्या झालेल्या आहेत त्या वीट भट्टीच्या इथं झालेत, कारण का कुंभारवाडीमध्ये हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतोय. त्यामुळं आम्ही तिथल्या व्यवसाय करणाऱ्या कुंभारवाडीच्या इथं वीट भट्टीच्या इथं जाऊनच आम्ही त्यांच्या जे काही ह्या जिल्हा परिषद पंचायत समितीचं जे काही उभारलेले उमेदवार आहेत ते सक्षम आहेत का, ते पुढं काही काम करतील का, याचा संपूर्ण आढावा आपण या रिपोर्टच्या माध्यमातून घेतलेला आहे.